ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुवाला आणि त्याचा भाऊ उत्तम या दोघांना उत्तानपाद राजांनी एका हत्तीवर बसवलं आणि गाजत मिरवत त्यांना नगरात आणायला लागला. रस्त्यावर ठिकठिकाणी मगरीच्या आकाराच्या कमानी तयार केलेल्या होत्या, बसवलेल्या होत्या. ठिकठिकाणी फळा फुलांचे गुच्छ लावलेले होते. रसवलेल्या केळींची तोरणं होती. सुपारीचे खांब लावलेले होते सगळीकडे. आणि जागोजागी पाण्याचे कलश, त्यामध्ये आम्रपल्लव, वेगवेगळ्या फुलांच्या माळा, गजरे, नाना प्रकारची वस्त्र आणि मोत्यांच्या लडी अशा वस्तूंनी ते सजवलेले होते. जागोजागी फाटकं, महाल, परकोट, जे जे की त्या नगरीचे भाग होते, त्या प्रत्येक ठिकाणी अतिशय सजावट केलेली होती. सुवर्णानं त्या कमानी मढवलेल्या होत्या आणि त्यांचे कोपरे, कंगोरे हे चमकत होते. म्हणजे नगरातल्या सगळे चौक, गल्ल्या, बोळ, दोराहा सगळीकडे रस्त्यावर चंदनाच्या पाण्याचा शिडकाव केला होता. शिंपलेलं होतं पाणी ते. आणि ठिकठिकाणी लोक ह्या दोघांना मांगलिक उपहार देण्यासाठी सज्ज होते. ज्या मार्गानं ध्रुव चाललेला होता तिथे मागे सांगितल्याप्रमाणे अनेक शीलवती आणि सुंदरी तरुणी त्याचं स्वागत करायला उभ्या होत्या, हसतमुख होत्या आणि अत्यंत वात्सल्य भावानं त्याचं अभिनंदन करत होता. तोही त्यांना प्रतिसाद देत होता, आशीर्वाद देत होता. अक्षता, दही, पाणी, दूर्वा, फुलं, फळं यांचा वर्षाव ध्रुवावर चाललेला होता. माणसं जागोजागी अत्यंत गोड गळ्यानं चांगलं संगीत असलेली गाणी गात होती. आणि ज्या महालात, भवनामध्ये तो दाखल झाला, तो महाल सुद्धा काही कमी सुंदर नव्हता. मौल्यवान अशा मण्याच्या माळाने तो सजवलेला होता. आणि उत्तानपाद राजा ज्या थाटामाटानं, प्रेमानं, आसक्तीनं तिथे सुख भोगत होता, ते बघितल्यानंतर असं वाटलं लोकांना की स्वर्गातले देवलोकच इथे राहतात का काय. त्या महालामध्ये दुधासारख्या स्वच्छ आणि अतिशय कोमल अशा मऊ मुलायम शय्या पसरलेल्या होत्या. हस्तिदंती पलंग होते. सोनेरी असे पडदे टांगलेले होते. अतिशय आरामदायी अशी आसनं मांडलेली होती. आणि बरंचसं सामान, आजकाल आपण जे फर्निचर म्हणतो किंवा इंटिरियर डेकोरेशन म्हणतो, हे सगळं सोन्याचं होतं. त्या महालाच्या भिंती स्फटिकानं आणि महामरकत मण्यानं बनवलेल्या होत्या. आणि जागोजागी सुंदर स्त्रियांच्या मूर्तींच्या हातामध्ये मणिमय दिवे जे लावलेले होते ते सुद्धा झगमगत होते. चारी बाजूनी अनेक जातीचे दिव्य वृक्ष तिथे उभे होते. उद्यान होती आजूबाजूला. आणि पक्ष्यांचा कलरव सगळीकडनं ऐकू येत होता. भुंगे गुंजारव करत होते. त्या आजूबाजूच्या उद्यानांमध्ये सुद्धा
पुष्कराज मण्याच्या पायऱ्या होत्या खाली उतरायला, आणि तशाच पायऱ्यांची विहीर सुद्धा होती तिथे, की त्या विहिरीमध्ये लाल, निळे, पांढऱ्या रंगाची कमल पुष्प उमललेली होती. हंस, कारंडव, चक्रवाक, सारस इत्यादी पक्षी त्या विहिरीमध्ये, तळ्यामध्ये क्रीडा करत होते. उत्तानपादानं आपल्या मुलाचा जो अद्भुत प्रभाव नारदांच्या तोंडून आधीच ऐकलेला होता, तो तसाच्या तसा प्रत्यक्ष बघितल्यानंतर एकीकडे त्याला आश्चर्यही वाटलं आणि दुसरीकडे त्याला आनंदही झाला. आणि त्याच्या आता लक्षात आलं की हा ध्रुव हळूहळू तारुण्यावस्थेमध्ये यायला लागलाय, आणि अमात्य वर्ग त्याच्याकडे आदराने बघतायत. प्रजेतही त्याच्यावर अतिशय दाट प्रेम आहे. आणि त्यांनी आता असा विचार केला की आपण ह्या ध्रुवाला ह्या भूमंडलाच्या राज्यावर राजा म्हणून अभिषिक्त करूया. आणि आता आपलं जे वार्धक्य आहे, जो उर्वरित काळ आहे, तो आपण आत्मचिंतनासाठी राखूया. आत्मचिंतन करतच पुढचा जो काळ असेल तो कंठूया, असा विचार केला. योग्य काळी ध्रुवाला राज्याभिषेक केला आणि उत्तानपाद राजा स्वतः अरण्यात साधनेसाठी म्हणून गेला. पुढे त्याच्या आयुष्यात काय काय घडलं, जे भगवंताने सांगितलं होतं तसंच घडलं का आणखीन काही वेगळं घडलं, पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.